नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी तसेच दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, एप्रिल महिन्याचे पेन्शन वाटप सुरुवात झालेली आहे। मे महिन्याची पेन्शन सुद्धा आलेले आहे। त्या संदर्भातला नवीन जी आर आलेला आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता की अनेक लाभार्थ्यांचे पैसे हे अडकलेले होते। KYC DBT नसल्यामुळे हे अनुदान थकलेले होते, मानधनापासून वंचित राहिलेले होते। मग आता यांना पैसे कधी मिळणार ही अशी सर्वांची उत्सुकता होती। तर आता निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे पेन्शन वाटप सुरू झालेले आहे। एप्रिल महिन्याचे पैसे हे खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की संजय गांधी निराधारचे पैसे मार्च महिन्याचे 1500 रुपये 29/4/2025 रोजी जमा झालेले आहे। तसेच बघा, सर माझे DBTने 1500 रुपये 28 तारखेला आले आहे। 1500 रुपये जमा झाले आहे। आज 12 वाजता एप्रिल महिन्याचे DBTने पैसे आले आहे। महागाव, यवतमाळ जिल्हा या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मग त्याच पद्धतीने आता पुढील महिन्याचे वेतन कधी जमा होणार, कधी मिळणार, तर त्या संदर्भातला महत्त्वाचा जी आर आलेला आहे तो बघूया। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 28 एप्रिल 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण जी आर आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की माहे डिसेंबर 2025 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT मार्फत देण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत, केंद्र पुरस्कृत माहे एप्रिल 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार सहाय्य योजनेतील आहे, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी आहे, त्यांचे मे 2025चे अर्थसहाय्य DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी सदरु योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शासनाने खातं उघडलेले आहे। मग प्रत्येक योजनानिहाय स्वतंत्र खाते आहे, त्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात आलेला आहे। या ठिकाणी शासन निर्णय बघू शकता की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलमार्फत करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मे 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरु योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे हा निधी वर्ग झालेला आहे आज मित्रांनो मे महिन्याचा। मग हे मे महिन्याचे पैसे या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या प्रत्येक योजनेनुसार त्यांच्या स्वतंत्र निहाय बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे। सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे एकूण 725,50,92,000 एवढी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर मे 2025चे पैसे बघा, 725,50,92,000 एवढी रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर जमा होण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शासनाच्या वतीने हे पैसे जमा करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणाहून DBTद्वारे हे पैसे तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाचा जी आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। हा जर जी आर तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण जी आर या ठिकाणी आलेला आहे। हा जी आर 28 एप्रिल 2025 रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या जी आरनुसार हे पैसे लवकरच मिळतील आणि एप्रिल महिन्याचे जर पैसे तुम्हाला मिळाले नसेल तर या ठिकाणी किंवा त्याच्या आधीचे 3-4 महिन्यापासून पैसे तुम्हाला मिळालेले नसेल तर तुम्ही संजय गांधी ऑफिसमध्ये जाऊन OTP व्हेरिफिकेशन करून घ्या। या ठिकाणी तुमची किंवा OTP व्हेरिफिकेशन नसेल तर तुमची काही जी अडचण असेल तर ती तहसीलमध्ये तुमची माहिती चेक करून सांगू शकतात की तुमची DBT पूर्ण नाही किंवा इतर कुठली अडचणी, एखादा डॉक्युमेंट, हयातीचा दाखला किंवा इतर कुठले कागदपत्र तुमचे द्यायचे राहिले असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील आणि तुमची समस्या दूर होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर पैसे मिळाले असतील एप्रिल मार्च महिन्याचे किंवा इतर कोणत्याही महिन्याचे तर कमेंट करून नक्की सांगा, कारण की इतर लाभार्थ्यांना त्यांना मदत होईल।
त्यांनाही कळेल की त्यांचे पैसे आलेले आहे. काहींना मेसेज येत नाही तर तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. तरी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. आपण व्हिडिओ बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.